जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। MSFच्या संदर्भात नवीन MSFच्या ट्रेनिंग संदर्भात अपडेट आहे। ती अपडेटचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक तुम्ही करू शकता। तुमच्या मनामध्ये MSFच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याबद्दल मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। बघा, MSFची नवीन बॅच जी आहे मुलींची MSFची नवीन बॅच ट्रेनिंगकरिता जानेवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये ट्रेनिंगसाठी जाणार आहे। त्याबद्दलचे मेसेजेस तुम्हाला जे आहे ते 1-2 दिवसामध्ये तुमच्या मोबाईलवरती येऊन जातीलच। परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा मानस हा आहे की जर ही MSFची जी बॅच ट्रेनिंगची MSFच्या ट्रेनिंगसाठी ही मुलींची जी लिस्ट पडलेली आहे MSSCच्या साईटवरती, त्याच्यामध्ये ह्या ज्या मुली आहेत त्या 2021च्या पोलीस भरतीच्या वेटिंगच्या मुली आहेत। 2021च्या पोलीस भरतीच्या वेटिंगच्या मुली असताना तर 2021मध्ये पोलीस भरतीला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला असेल तो कदाचित मोबाईल नंबर त्या मुलींकडे आता असेल किंवा नसेल याबद्दलची शाश्वती सांगता येत नाही, किंवा त्या मोबाईलमध्ये रिचार्ज असेल किंवा नसेल याबद्दलची शाश्वती सांगता येत नाही। म्हणून जर तुमच्यापर्यंत ती MSSCच्या साईटवरती जी मुलींची लिस्ट पडलेली आहे त्या लिस्टमध्ये जर का तुमचं नाव असेल किंवा तुमच्या मैत्रिणीचं नाव असेल तर ते तुम्ही तुमच्या मैत्रिणीपर्यंत, शेजारणी पाजारणीपर्यंत तुम्ही तो मेसेज पोहोचवण्याचं काम तुम्ही करू शकता। कारण 2021पासून 2021च्या पोलीस भरतीला जो मोबाईल नंबर त्या मुलींनी दिला असेल तो मोबाईल नंबर सध्या चालू असेल किंवा नसेल, त्याच्यामध्ये रिचार्ज असेल किंवा नसेल, ह्या गोष्टीची शाश्वती सांगता येत नाही। परंतु जर का तुमच्या नजरेमध्ये जर का त्या मुलीचं किंवा तुमच्या मैत्रिणीचं नाव जर आलं असेल तर तुम्ही हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवण्याचे प्रस्तावित आहे म्हटल्यावर तुम्ही आताच तुमचे कागदपत्र जे काही डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट असतील, हे बनवण्याच्या तयारीमध्ये तुम्ही आताच सुरुवातीला लागा। कारण पोलीस स्टेशनला तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला जाताल तर तुमचं काम वेळेवरती होतं नाही होत याबद्दल काही कुशंका असतात। त्यापेक्षा मग तुम्हाला माहिती आहे लिस्टमध्ये तुमचं नाव पडलेलं आहे, आपल्याला ट्रेनिंगला जायचं आहे किंवा नाही जायचं आहे हा तुमच्या मनाला माहिती आहे। परंतु ज्यांना जायचं आहे त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट आताच तुम्ही जाऊन तुमच्या जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये जाऊन मेडिकल सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न, म्हणजे आतापासूनच त्या प्रयत्न तुम्ही करा। आणि पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्याचा पण तुम्ही आतापासून प्रयत्न करा। बाकी ज्यांना कोणाला जायचं आहे तो किंवा नाही जायचं हा त्याचा आपापला प्रश्न आहे। आणि जर कुणी जावं कुणी न जावं याच्याबद्दल काही संभ्रम असतील, त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। बाकी तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।